नाशिकच्या सातपूर परिसरात गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। नाईस कार्यालयासमोर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनातून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिसांनी सोमवारी उशिरा रात्री केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 447 सिलेंडर जप्त करण्यात आले। यामध्ये 158 भरलेले तर 289 रिकामे सिलेंडर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा छापा टाकलाय। तपासादरम्यान बंद वाहनातील सिलेंडर दुसऱ्या वाहनात भरून काळाबाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रकार सुरू असल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी महात्मा नगर येथील एका गॅस वितरक एजन्सीवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। दरम्यान मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस वितरणावर काही मर्यादा आल्या असून त्याचा गैरफायदा घेत काळाबाजार वाढत असल्याचं समोर आलंय। घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून जिल्हा पुरवठा विभाग व महसूल प्रशासनाकडून हॉटेल्स आणि गॅस वितरकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। नेमकी काय घटना होती, गुन्हा काय दाखल झाला? दिनांक 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची काल संयुक्त कारवाई झाली। काल माहिती मिळाली प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळाबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत सूर्यवंशी सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर स्पेशल कंपनीचे विशेष कंपनीचे आणि 300 सिलेंडर खाली टाके असलेले व 7 वाहने जप्त केलेले आहेत। नेमकं काय सुरू होतं? त्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर जे होते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता आणि त्याच्यामध्ये ही रेड केली गेलेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कारवाई सुरू आहे। म्हणजे हे जे सिलेंडर जप्त केले हे नियमानुसार देण्यासाठी वापरले जात होते की बाहेर विकले जाणार होते, नेमकं काय पुण्याची मोडस काय? बातमी तर अशीच होती की तिथे रंग्यात त्यांना पकडलेलं आहे, एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर करत होते। ते काळ्या बाजारात विक्री करण्यासाठीच ते नेत होते। अशामुळेच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। सर, कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला, पुढे आता काय होणार? याच्यामध्ये ECR म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 7 आणि 287 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये आरोपी सर्व ताब्यात आहेत आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल। सर, याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते नेमके कोण, त्यांची पार्श्वभूमी का, म्हणजे एजन्सी चालकासह अजून कोण कोण आहे? एजन्सी चालक आहे, याच्यामध्ये काही मजूर लोक आहेत आणि अजून तपास सुरू आहे। याच्यामध्ये पुढे ज्यांचे सहभाग आढळेल त्या सर्वांना आम्ही याच्यामध्ये आरोपी करणार आहोत। त्यामध्ये काही कमर्शियल सिलेंडर आहे ते कुठून नेले जाते, काय करते? कमर्शियल सिलेंडरची संख्या कमी आहे, 15 ते 20, आणि त्याची चौकशी सुरू आहे। ते पुढे घेऊन जातो। तर काही चढ्या दराने विक्री करत होते की नेमकं काय? काळ्या बाजारामध्ये घेऊन जाणारे सिलेंडर आहेत तर चढ्या भावानेच त्याची विक्री होत असणार, त्याच्याबद्दल होत नाही। त्याप्रमाणे तपास सुरू आहे। हो, थँक्यू। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर।